महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। तालुका निफाड खेरवाडी येथे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना जड अंतकरणाने श्रद्धांजली। राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना खेरवाडी येथील स्थानिक नागरिकांनी जड अंतकरणाने श्रद्धांजली अर्पण केली। त्यांच्या निधनामुळे राज्यातील सर्वच क्षेत्रांमध्ये शोकस्मरण पसरले आहे। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सामाजिक कार्याने लाखो लोकांचा दिलासा घेतला। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास प्रकल्पांची अंमलबजावणी झाली। शेतकऱ्यांसाठी त्यांची दिलखुलास भूमिका तसेच शहरी आणि ग्रामीण विकासासाठी केलेल्या कार्याने त्यांना जनतेत विशेष स्थान मिळवले। कामाचा माणूस असे संबोधले जाणारे दादा सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलेत। कार्यक्रमात ग्रामपंचायत, सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याला आणि त्यांना सलाम केला। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी ज्योतिताई आहेर, निफाड। सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, काल जी अनपेक्षित घटना घडली, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे काल बारामतीच्या दौऱ्यावर असताना विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला। खरोखर त्यांचा मृत्यू हा एक आपल्या गावालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक दुःखद असा क्षण, मनाला चटका लावून जाणारा झाला। खरोखर आज जर राज्यामध्ये परिस्थिती जर बघितली तर एकदम फायर ब्रिगेड आपण ज्याला म्हणतो असा एक आपला मराठी बाणा, प्रशासनावर वचक असणारा, पुढाऱ्यांवरती वचक असणारा आणि सर्व गोरगरीब असेल, व्यापारी असतील, सर्व स्तरावरती हवा असा वाटणारा हा नेता आज आपल्यात नाही आहे। खरोखर ही एक खूप मोठी, कधी न भरून निघणारी ही एक तूट आहे। खरोखर अजितदादा जाण्याने काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्र हा हळहळ व्यक्त करत होता। लोकांना अश्रू अनावर झाले। असा नेता परत कधी होणे नाही, म्हणून मी आपल्या खेरवाडी गावाच्या वतीनं सर्वच स्तरातील मान्यवरांच्या वतीनं दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो व दादांना परमेश्वर चरणी चांगलं स्थान, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो व थांबतो। यानंतर आपले रमेशदाजी संगमनेरे हे 2 मिनिटं श्रद्धांजली पर बोलतील। शोकाकुल भावानं काल झालेली घटना अतिशय दुर्दैवी अशी झाली। महाराष्ट्राच्या दृष्टीनं आपलं फार मोठं नुकसान झालं। आज दुसऱ्या पक्षाचा होता, सत्ताच नेता आपला महाराष्ट्राला गमावला आणि एवढा मोठा माणूस होणं शक्य नाही। गेले 65 वर्ष एवढा मोठा माणूस व्हायला लागला आणि आता माणूस होणं होणे नाही। शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार मोठं नुकसान झालं। ते नुकसान कधी भरून निघणारं नाही, असं हे नुकसान झालेलं आहे आपलं। म्हणून दादाच्या जाण्यानं महाराष्ट्रावर अशी फार मोठी दुःखकळा पसरलेली आहे। दादाचं दुःख हे सर्वांना आपल्याला झालेलं आहे। हे दुःख पेलवण्याची शक्ती आपल्याला सर्वांना परमेश्वर देवो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।